आज आपण मेजर्स ऑफ सेंट्रल टेंडन्सी हा पार्ट बघणार आहे. मेजर्स ऑफ सेंट्रल टेंडन्सी. आता मेजर्स ऑफ सेंट्रल टेंडन्सी हे बघण्याआधी आपण काही प्रिलिमिनरी गोष्टी बघणार आहे. त्याच्यातली पहिली गोष्ट आहे नोटेशन्स जी वापरतो आपण त्याच्यासाठी, ती महत्वाची. आपल्याला उदाहरण झालेले 10वीला की मुलाचं वय समजा वडिलांचं वय हे मुलाच्या वयाच्या दुप्पट आहे आणि वडिलांच्या मुलाच्या वयाची बेरीज 110 येते, तर मुलाचं वय काढा आणि वडिलांचं वय काढा. तर त्यावेळेला आपण मुलाचं वय एक्स म्हणत होतो आणि वडिलांचं वय वाय म्हणत होतो. परंतु जेव्हा भरपूर नाते आपण त्याच्यात टाकणार आहे, मामा मामी चुलते चुलत भाऊ अशी भरपूर नाती टाकली, तर त्यावेळेला आपल्याला 2 ऑब्झर्वेशन घेऊन चालणार नाहीत किंवा 2 नोटेशन पुरेसे होणार नाहीत. मग एक्स वाय झेड किती वापरणार नोटेशन? तर त्याऐवजी आपण काय करू शकतो की प्रत्येकाला कुठलं नोटेशन दिलेलं आहे, तर त्यासाठी आपण x1 x2 xn अशा पद्धतीने देऊ शकतो नोटेशन. कारण मामाला कुठलं नोटेशन दिले, पुतण्याला कुठलं नोटेशन दिले, वडिलांना कुठलं नोटेशन दिले, हे कन्फ्युजन दूर करण्यासाठी आपण अशा पद्धतीने हे नोटेशन देऊ शकतो. नोटेशन म्हणजे समजायसाठी, म्हणजे x1 म्हणजे मुलाचं वय, x2 म्हणजे वडिलांचं वय, त्याच्यानंतर सगळ्यांचे वय, अशा पद्धतीने आपण नोटेशन देऊ शकतो. दुसरं उदाहरण बघू. 100 मुलांचे मार्क्स आहेत. आता 100 मुलांची मार्क्स जर आपल्याला बघायचे असतील, तर पहिल्या विद्यार्थ्याची पहिल्या रोल नंबरची मार्क्स जी आहेत ती x1 आहेत. पहिल्या रोल नंबरला समजा 5 मार्क मिळाले 10 पैकी, तर त्याची मार्क्स 5 झाली. दुसऱ्या रोल नंबरच्या विद्यार्थ्याला मिळालेले 6 मार्क, असेच 100व्या विद्यार्थ्याला मिळालेले मार्क आहेत 9. तर हे अशा पद्धतीने मार्क्स आहेत 1 to n. म्हणजे आपण पहिल्या रोल नंबरचा जो विद्यार्थी त्याला नोटेशन दिलेला x1, दुसरा रोल नंबरची मार्क्स आहेत त्याला x2 आणि 100व्या विद्यार्थ्याचा जे काही रोल नंबर आहे त्याची मार्क्स आहेत xn किंवा x100. तर 5 6 9 अशा पद्धतीने आपल्याला हे मार्क्स आहेत. मग मार्क्सला आपण डिनोट केलेला आहे विद्यार्थ्यांच्या रोल नंबरनुसार. तर हे फक्त आपल्याला नोटेशन पर्पजसाठी x1 x2 x1 वापरणार आहे आपण. त्याच्यानंतर x1 प्लस x2 प्लस xn, आता हे बेरीज आहे, आपण बेरीज करणार आहे ह्या 100 विद्यार्थ्यांच्या मार्काची, असं जर आपण गृहीत धरलं तर मॅथमॅटिक्स मध्ये हे पूर्ण बेरजीत लिहिण्यापेक्षा एक नोटेशन वापरलं जातं समेशन, त्याला म्हणतात समेशन. हे नोटेशन आहे समेशनचं. आता समेशन कोणाची घेतोय आपण, तर xi, एक्सच्या व्हॅल्यू समेशन घेतोय, तिथं आय देणार आहे आपण, सबस्क्रिप्ट आय देणार आहे. आता सबस्क्रिप्ट आय म्हणजे काय, आय गोइंग फ्रॉम 1 to n. हा काउंट करतो की किती व्हॅल्यूज आहेत, तर आय इज इक्वल टू 1 to n म्हणजे टोटल आपल्याकडे n व्हॅल्यूज आहेत. आपण याला हे समेशनचं जर ह्याच्यात ट्रान्सफॉर्म करायचं असेल तर काय करणार आहे, आय इज इक्वल टू 1 ठेवा, x1 आलं, समेशन आहे म्हणून बेरजेचं चिन्ह द्या, नंतर काय आलं आय इज इक्वल टू 2 ठेवा, x2, असंच आपण n इज इक्वल टू आय इज इक्वल टू n ठेवा, आपल्याकडे xn व्हॅल्यू मिळणार आहे. म्हणजे समेशनचं हे दुसरं नोटेशन येणार आहे आपल्याला. तर अशा पद्धतीने आपण समेशन हे नोटेशन वापरतो. तर ह्याच्यात आय हा सबस्क्रिप्ट आहे आणि तो काउंट करतो व्हॅल्यू, हे आपल्याला समजणं गरजेचं आहे. आता समजा आपल्याला 100 विद्यार्थ्यांची मार्क्स आहेत. आता प्रत्येकाची मार्क्स लक्षात ठेवणं आपल्याला फार सोपं नाहीये. म्हणजे 5 ते 9 अशी काय 5 6 9, आपल्याला 10 विद्यार्थ्यांची मार्क्स सुद्धा लक्षात ठेवणं अवघड जाऊ शकतं. तर 100 विद्यार्थ्यांची मार्क्स कशी लक्षात ठेवणार? मग 100 विद्यार्थ्यांची मार्क्स लक्षात ठेवण्यापेक्षा सगळ्यांचा रिप्रेझेंटेटिव्ह आपल्याला काही एक नंबर जर देता आला तर, अशा पद्धतीने विचार झाला. मग त्यावेळेला वेगवेगळे फॉर्म्युले तयार करण्यात आले. तर ते कुठले कुठले फॉर्म्युले आहेत, त्या फॉर्म्युलाला म्हणतात मेजर्स. ते काय मेजर्स करतात, सेंट्रल टेंडन्सी. सेंट्रल टेंडन्सी म्हणजे काय, जास्तीत जास्त ऑब्झर्वेशन ज्या एरियात आहेत, त्या जास्तीत जास्त ऑब्झर्वेशन ज्या भागात आहेत. म्हणजे समजा आपण असं ऑब्झर्व केलं की जास्तीत जास्त मुलांची मार्क ही 5 ते 7 या रेंज मध्ये आहे, तर या रेंजसाठी आपल्याला रिप्रेझेंटेटिव्ह देता येतोय का, तर तो रिप्रेझेंटेटिव्ह देण्याचं काम कोण करतं, मेजर्स ऑफ सेंट्रल टेंडन्सी. मग हे या 100 विद्यार्थ्यांना एक रिप्रेझेंटेटिव्ह मार्क लक्षात दिली तर आपल्याला काय देऊ शकतो, तर मग त्याला वेगवेगळ्या पद्धतीचे फॉर्म्युले आले. पहिला फॉर्म्युला येतो त्याला म्हणतात मीन. हा पहिला मेजर आला सेंट्रल टेंडन्सीचा. सेंट्रल टेंडन्सी म्हणजे सगळे ऑब्झर्वेशन एका ठिकाणी जास्तीत जास्त क्लब होतात, सेंट्रल असतं सेंटर. मग इथं आपण जसं ऑब्झर्व केलं की 5 ते 7 या रेंजमध्ये जास्तीत जास्त विद्यार्थ्यांची मार्क आहेत. मग याच्यासाठी रिप्रेझेंटेटिव्ह पहिल्याला मीन, त्याच्यानंतर येतो दुसरा मेजर येतो मेडियन, आणि तिसरा येतो मोड. मीन, मेडियन आणि मोड. त्याच्यानंतर हार्मोनिक मीन आहे, जॉमेट्रिक मीन आहे,
HM म्हणतात, हार्मोनिक मीन, जॉमेट्रिक मीन GM. तर आपण मीन, मेडियन, मोड, हार्मोनिक मीन, जॉमेट्रिक मीन हे मेजर्स ऑफ सेंट्रल टेंडन्सी आहे. मीन म्हणजे याला अरिथमेटिक मीन सुद्धा म्हणतात, AM कधी कधी. या सगळ्यांना आपण म्हणतो ऍव्हरेजेस. तर या प्रत्येकाचा फॉर्म्युला आणि प्रत्येकाचं आपल्याला उदाहरण कसं सोडवायचं हे बघायचंय. तर आपण पहिले आज आपण मीनचं एक्झाम्पल बघूया कशा पद्धतीने करता येते ते. आता पहिला मेजर जो आहे सेंट्रल टेंडन्सीचा तो आहे मीन. मीन म्हणजेच काय? मीन इज अ डेफिनेशन अशी आहे, मीन इज अ रेशो ऑफ सम ऑफ द ऑल ऑब्झर्वेशन्स डिवायडेड बाय टोटल नंबर ऑफ ऑब्झर्वेशन. सम ऑफ द ऑल ऑब्झर्वेशन्स म्हणजे काय? सगळ्या ऑब्झर्वेशन जे आहेत त्यांची बेरीज करा. आता बेरीज आली म्हणजे आपल्याला काय? सगळे ऑब्झर्वेशन आहेत. सगळ्या समजा आपल्याकडे n ऑब्झर्वेशन आहेत तर ते सगळ्या n ऑब्झर्वेशनची बेरीज करा आणि त्याला नंबर ऑफ ऑब्झर्वेशन म्हणजे किती ऑब्झर्वेशन आहेत त्याने भागा म्हणजे तुम्हाला मीन मिळतो. आता इथं आपण समेशन हे नोटेशन वापरणार आहे. समेशन xi I going from 1 to n divided by n. तर अशा पद्धतीने मेजर्स ऑफ सेंट्रल टेंडन्सी मध्ये पहिलं मेजर येतं साधं सोपं मेजर मीन. आता आपण मीन काढूया, एक एक्झाम्पल बघूया. समजा आपल्याकडे मार्क्स आहेत, 6 स्टुडंटची मार्क्स आहेत. तर मार्क्स 6 स्टुडंटचे आहेत. किती पैकी मार्क्स आहेत ती समजा आपल्याला मार्क्स मिळालेले आहेत समजा 10 पैकी. समजा पहिल्या विद्यार्थ्याला मार्क मिळालेले आहेत 5, दुसऱ्याला मिळालेले आहेत 5, तिसऱ्याला मिळालेले आहेत 4, चौथ्याला मिळालेले आहेत 6 आणि 5व्याला मिळालेले आहेत 7 आणि 8व्याला मिळालेले आहेत 9 मार्क. तर अशा पद्धतीनं 6 विद्यार्थी आहेत. अजून विद्यार्थी आपण एक ऍड करूया की बाबा अजून एक विद्यार्थी आहे की ज्याला मार्क मिळालेले 7. मग आपल्याकडे टोटल किती झालेले आहेत ऑब्झर्वेशन? 7 ऑब्झर्वेशन आहेत म्हणजे 7 विद्यार्थ्यांची मार्क आहेत. तर आपल्याला यांचा मीन काढायचा आहे. मीन कसं काढणार? तर एक्स बार काय सांगितलं फॉर्म्युला? सगळ्या ऑब्झर्वेशनची बेरीज करा भागिले n. आता ऑब्झर्वेशनची बेरीज आपल्याला करायची आहे. तर ऑब्झर्वेशनची बेरीज आपण कॅल्क्युलेटर वापरून करू शकतो. तर आपल्याकडे पहिलं ऑब्झर्वेशन आहे 5 + 5 + 4 + 6 + 7 + 9 + 7 टोटल आली 43. याची जर टोटल घेतली तर ती आली 43. म्हणजे आपल्याला बेरीज किती आलेली ऑब्झर्वेशनची? 43 भागिले ऑब्झर्वेशन किती आहेत आपल्याकडे? 7 ऑब्झर्वेशन्स आहेत म्हणजे 43 भागिले 7 जर केलं तर उत्तर येतं 6.142. तर हा आपला मीन झालेला आहे 6.142. आता या मीनचा अर्थ काय? तर सरासरी विद्यार्थ्यांना 6 मार्क मिळतात. आता 6.14 मार्क नाहीत मिळत आपल्याला, 6 किंवा 7 मार्क मिळतात. त्याच्यामुळे सरासरी मार्क ही प्रत्येक विद्यार्थ्याची 6च्या दरम्यान आहे. जर याच्याऐवजी पर्सेंटेज असते तर आपण 6.14% म्हणू शकलो असतो, पण मार्क्स ही पॉइंट मध्ये येत नाहीत. त्याच्यामुळे 6.14च्या ऐवजी आपण याला राऊंड फिगर केली तर सगळ्यांना मार्क टोटल आहेत सरासरी 6 मार्क. म्हणजे सगळ्यांना 6 मार्क आहेत का याचा अर्थ असा नाहीये. सगळ्यांना 6 मार्क आहेत असा याचा अर्थ नाहीये. तर जास्तीत जास्त मुलांची मार्क ही 6च्या दरम्यान आहेत किंवा 6च्या जवळपास आहेत असा याचा अर्थ आहे. तर हे झालं मीन. आता हा मीन कुठल्या डेटासाठी झाला? इंडिव्हिज्युअल डेटा, म्हणजे इथं फक्त ऑब्झर्वेशन आहे. आता याचा आपण डिस्क्रीट फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन तयार करू. आपण मागच्या लेक्चरमध्ये बघितले. तर डिस्क्रीट फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन तयार करू आपण. मार्क आणि त्याची फ्रिक्वेन्सी तयार करू. मार्क आणि फ्रिक्वेन्सी. आता मार्क आपल्याकडे डिस्टिंक्ट मार्क आहे 4, 5, 6, 7, 9. 4, 5, 6, 7 आणि 9. आता 4 किती वेळा आहे आपल्या डेटामध्ये? एकदा आहे. 5 किती वेळा आलेला आहे? 2 वेळा आलेला आहे. 6 एकदा आलेला आहे. 7 हे 2 वेळाला आलेला आहे आणि 9 हे एकदा आलेलं आहे. टोटल किती ऑब्झर्वेशन झालेली आहेत? तर 7 ऑब्झर्वेशन आहेत. पण इथं कॅपिटल एन दाखवणार आहे आपण याला नोटेशन म्हणजे टोटल ऑब्झर्वेशन किती झालेली आहेत? 7. तर या केसमध्ये मीन कसा काढायचा? याला डिस्क्रीट फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन म्हणतो आपण. या डिस्क्रीट फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशनचा मीन कसा काढणार आहे? तर त्याच्यासाठी फॉर्म्युला काय होतो तर बघूया आपण. तर आपण याला नोटेशन देणार आहे मार्क म्हणजे एक्स
आणि फ्रिक्वेन्सी म्हणजे एफ. म्हणजे ऍक्च्युली याचं नोटेशन काय, x1 म्हणजे पहिली मार्क, x2, x3, x4 आणि नंतरची मार्क आहेत x5. म्हणजे हे आपले नोटेशन आले बघा, x1 x2. आता इथं फ्रिक्वेन्सी काय आलेली आहे, f1, f2, f3, f4, f5. म्हणजे ही फ्रिक्वेन्सी आलेली आहे बघा. हे आपल्या व्हॅल्यूज, त्याच्या फ्रिक्वेन्सी, डिस्क्रीट फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन, याचा मीन काढायचा. आता आपण ऍक्च्युली मीनचा फॉर्म्युला काय, बेरीज करा आणि भागिले n करा. आता इथं बेरीज करताना 4 किती वेळा आलेला आहे, तर एकदा आलेला आहे. 5 किती वेळा आलेला आहे, 2 वेळा आलेला आहे. म्हणजे 5 दोनदा ऍड केलं पाहिजे. मग ते कसं करू शकतो, म्हणजे आपल्याला ऍडिशन करायचे. म्हणजे आपण हे कसं करू शकतो, तर XF कॉलम काढणार आहे आपण, XF, किंवा याला आपण XI म्हणू, याला आपण FI म्हणू. मग हा होणार XI FI. I इज इक्वल टू 1 to 5. 5 ऑब्झर्वेशन आहेत आपल्याकडे. I ची किंमत किती आहे, 1 to 5. मग XI FI म्हणजे 4 किती वेळा आहे, 4 गुणिले 1 4, 5 गुणिले 2 10, 6 गुणिले 1 6, 7 गुणिले 2 14, 9 गुणिले 1 9. तर अशा पद्धतीने XI FI ची बेरीज आलेली आहे. आता ही बेरीज आपल्याला बघायची आहे, XI FI ची बेरीज किती आलेली आहे. तर ही बेरीज जर आपण बघितली तर ही बेरीज सुद्धा किती येणार आहे, 43 एवढीच येणार आहे. आपण करून बघू शकतो, 4 प्लस 10 प्लस 6 प्लस 14 प्लस 9, तर बेरीज येते 43. म्हणजे ह्या XI ची बेरीज आणि XI FI ची बेरीज एकसारखीच येते. म्हणजे इथं फॉर्म्युला कशा पद्धतीने बदलला, तर इथं ऑब्झर्वेशन रिपीट किती वेळा झालेली आहे, फ्रिक्वेन्सी म्हणजे ते ऑब्झर्वेशन रिपिटेशन किती आहे ते फ्रिक्वेन्सी सांगते. म्हणून इथं फॉर्म्युला x बारचा होणार आहे. जेव्हा तुमच्याकडे डिस्क्रीट फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन आहे त्यावेळेला फॉर्म्युला होतो समेशन XI FI अपॉन कॅपिटल N. N म्हणजे टोटल नंबर ऑफ ऑब्झर्वेशन्स. इथं स्मॉल n होता इंडिव्हिज्युअल डेटाला, इथं कॅपिटल N आहे. जेव्हा आपण ग्रुपिंग करतो त्यावेळेला कॅपिटल N हे नोटेशन वापरतो. म्हणजेच काय आहे, x1 f1 व्हॅल्यू ठेवून आपण बघू शकतो I इज इक्वल टू 1 to n प्लस x2 f2, परत I इज इक्वल टू 3, परत असंच आपण I इज इक्वल टू n ठेवलं तर xn fn डिवायडेड बाय, आता इथं n हा आपण कॅपिटल घेऊया, n डिवायडेड बाय n. तर अशा पद्धतीने आपण हे नोटेशन वापरू शकतो. तर मग मीन किती आला, 43 भागिले 7 आणि याचा पण मीन किती येणार आहे, 6.14. तर मीनचा फॉर्म्युला इंडिव्हिज्युअल डेटासाठी समेशन XI अपॉन n, डिस्क्रीट फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन असेल तर समेशन XI FI होतं. कारण इथं आपण ऑब्झर्वेशन ऍड करत जातोय, तीच ऑब्झर्वेशन ऍड करतोय, म्हणजेच किती वेळा रिपीट झाले त्याला मल्टिप्लाय केलं म्हणजे इथं 5 2 वेळा ऍड होते. म्हणजे 5 आणि 5 10. आता इथं बघा 5 2 वेळा आलाय म्हणून 5 गुणिले 2 केलं 10 आलं. 9 7 2 वेळा आलेला आहे म्हणजे इथं 7 आणि 7 14 होणार आहे या बेरजेत. तो 7 गुणिले 2 केला की 14 येतो, म्हणून आपण मल्टिप्लाय करतो फ्रिक्वेन्सीला. म्हणजे समेशन XI इंडिव्हिज्युअल डेटा मधला आणि समेशन XI FI डिस्क्रीट फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन मधला सेम येतो. तर हे झालं डिस्क्रीट फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन साठी. आपण आता कंटिन्युअस फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन बघूया काय होतो. मी आता कंटिन्युअस फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन मध्ये आपल्याला क्लासेस तयार करायचे. आपल्याला काय तयार करायचे, क्लासेस तयार करायचे आणि मग त्याचं फ्रिक्वेन्सी तयार करायचे. आता क्लास तयार करणार आहे आपण. आपल्याकडे मार्क आहेत 4, मिनिमम मार्क आहेत 4, मॅक्सिमम मार्क आहेत 9. तर आपण क्लास विड्थ घेऊ शकतो आपल्याला जेवढे क्लासेस पाहिजेत त्या हिशोबाने. तर आपल्याला आता पहिलं आहे 4 ते 6, दुसरा क्लास आहे 6 ते 8 आणि तिसरा क्लास आहे 8 ते 10. आपण सगळीकडे एक्सक्लुसिव्ह क्लासेस कन्सिडर करतोय. आता फ्रिक्वेन्सी या क्लासची, त्याच्या आधी आपण वाटल्यास टॅली मार्क बघूया. टॅली मार्क आणि फ्रिक्वेन्सी.
आता टॅली मार्क आणि फ्रिक्वेन्सी मध्ये 5 हे ऑब्झर्वेशन कुठे येणार आहे? 4 ते 6 मध्ये आलं. परत पुढच्याला आहेत 5, त्याच्यानंतर आहेत 4. आता 4 हे ऑब्झर्वेशन कुठं जाणार आहे? तर 4 हे ऑब्झर्वेशन 4 ते 6 मध्ये येणार नाही, म्हणजे आपल्याला ऍडिशनल क्लास इथं एक घ्यावा लागेल. तो क्लास असेल 3 ते 4. मग 4 हे याच क्लासमध्ये येणार आहे. ओके. त्याच्यानंतर 6 हे कुठल्या क्लासमध्ये येणार आहे? या क्लासमध्ये येणार आहे 6. 7 हे कुठल्या क्लासमध्ये येणार आहे? याच. त्याच्यानंतर 9 या क्लासमध्ये येणार आहे आणि नंतर येणार आहे 7. तर हे अशा पद्धतीने आपल्याला हा ऍडिशनल क्लास घ्यायची काही गरज नाही. तर याची फ्रिक्वेन्सी किती आलेली आहे? 3, 3, 1. टोटल किती? 7 ऑब्झर्वेशन n. तर आता आपण मगाशी जे एक्झाम्पल बघितलं, डिस्क्रीट फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन तयार केलं, त्यावेळेला x च्या व्हॅल्यूज होते. आता इथं व्हॅल्यू नाही, तिथं क्लास आहेत, कंटिन्युअस फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन आहे. तर इथं आपण x म्हणून कानाला कन्सिडर करणार आहे x आहे. तर या क्लासचा मिड पॉइंट, आता क्लासचा मिड पॉइंट म्हणजे काय? क्लासचं 4 हे लोअर लिमिट आहे, 6 हे अप्पर लिमिट आहे. मग इथे क्लासचा मिड पॉइंट काढणार आहे. क्लासचा मिड पॉइंट म्हणजे काय? अप्पर लिमिट प्लस लोअर लिमिट डिवायडेड बाय 2. म्हणजे इथं काय येणार आहे? x आहे पहिला 4 + 6 / 2, म्हणजे किती होणार आहे? 5. पुढचे क्लास काय असणार आहे? याचं लोअर लिमिट आहे 6, याचं आहे अप्पर लिमिट 8, म्हणजे 6 + 8 करणार आहे आपण, आणि भागिले किती करणार आहे? 2 करणार आहे. म्हणजे आपल्याला इथं मिळणार आहे 7. 8 आणि 6 14/2, आणि याच्यात येणार आहे 9. तर अशा पद्धतीने तुमचं एक्सआय झालेला आहे. मग आपण आता ही फ्रिक्वेन्सी एफ म्हणू. आता एक्सआय न म्हणता आपण इथं जरा वेगळ्या पद्धतीचं नोटेशन वापरू, याला आपण एमआय म्हणूया, कारण क्लास आहे म्हणून आपल्याला एक्सआय वापरता येणार नाही. तर आपण एमआय म्हणू, म्हणजे क्लासचा मिड पॉइंट आहे म्हणून त्याला एमआय म्हणलेलं आहे. मग आता फॉर्म्युला काय येणार मीनचा? जो फॉर्म्युला एक्सआय होता त्याच्याऐवजी आपण काय म्हणणार आहे? समेशन कुणाची? एमआय एफ आय डिवायडेड बाय एन. मग आता एमआय एफ आय करूया. एमआय एफ आय किती झालं? 5 त्रिक 15, 7 त्रिक 21 आणि 9. तर अशा पद्धतीने आता आपल्याला ही बेरीज करायची आहे. आता ही बेरीज झाली 45. तर आपला इथे मीन काय येणार आहे? 45 भागिले किती ऑब्झर्वेशन आहेत? 7. तर हे आलं 6.42, 6.428. अशा पद्धतीने हे आपला मीन आलेला आहे. आता आपला मागचा मीन जो आलेला आहे तो 6.14 होता, इथं 6.42 झालेला. कारण का? तर जेव्हा आपण कंटिन्युअस फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन घेतो त्यावेळेला आपण काय म्हणतो की क्लासच्या मध्ये सगळं मास आहे. इथं आपण असं ऍझम्पशन करतो की क्लासचा जो मिड पॉइंट आहे, इथं आपला मिड पॉइंट आहे 5, त्याच्या भोवती सगळे ऑब्झर्वेशन आहेत. त्याच्यामुळे इथं थोडासा मीन वेगळा येऊ शकतो कंटिन्युअस फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन मध्ये, कारण ऑब्झर्वेशन आपल्याकडे सेपरेट नसतात. तर अशा पद्धतीने मीन काढायचा वेगळा डिस्ट्रीब्युशनसाठी आपण बघितलेला आहे. म्हणजे इंडिव्हिज्युअल डेटाचा मीन आपण बघितला फॉर्म्युला, त्याच्यानंतर डिस्क्रीट फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशनचा बघितला, आणि कंटिन्युअस फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशनचाही मीन कसा काढायचा ते बघितला. तर आज आपण अशा पद्धतीने मीन कसा काढायचा वेगळ्या मेथडनी, फॉर्म्युला कसा मॉडिफाय होतो हे आपण बघितलेलं आहे. थँक्यू.